नमस्कार. आज आपण एका गंभीर घटनेचा आढावा घेणार आहोत. आपल्यासमोर काही बातम्यांचे रिपोर्ट्स आहेत जे आंध्र प्रदेशमधल्या टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसला लागलेल्या आगीबद्दल आहेत. सोमवारी 29 डिसेंबर 2025च्या पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. तर या रिपोर्ट्सच्या आधारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की नक्की काय घडलं, त्यावर काय कारवाई झाली आणि या घटनेनंतर कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर मग या बातमीचा सखोल आढावा घेऊया. आंध्र प्रदेशमधल्या अनकापल्ली जिल्ह्यात येलामंचिली रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या 2 एअर कंडिशन डब्यांना B1 आणि M2 आग लागली आणि यात एका 70 वर्षीय प्रवाशाचा चंद्रशेखर सुंदर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते B1 डब्यातून प्रवास करत होते. हो, ही घटना खूपच धक्कादायक आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता. बरोबर. लोको पायलटने आग लागल्याचं लक्षात येताच म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता ट्रेन थांबवली आणि विशेषतः तिकीट तपासनीस म्हणजे TTE आणि कोच अटेंडंट यांनी जे प्रसंगावधान दाखवलं. कमाल आहे ते. हो, त्यांनी सर्व प्रवाशांना ताबडतोब खाली उतरण्यास सांगितलं आणि यामुळेच त्या दोन्ही डब्यांमधले 150हून अधिक प्रवासी वाचले. खरंच, त्यांच्या या कामगिरीमुळे खूप मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचलं. हो, आणि त्यांनी आग विझवली. आणि मग ते जळालेले डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आणि प्रवाशांना बसने जवळच्या सामलकोट स्टेशनवर नेलं गेलं. तिथून त्यांच्या पुढच्या प्रवासाची सोय केली गेली. या घटनेनंतर लगेचच रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. फॉरेन्सिक टीम सुद्धा आगीच्या कारणांचा शोध घेतेय. आणि प्राथमिक तपासात काय समोर आलंय? काही अंदाज? हो, 2 शक्यता वर्तवण्यात येत आहेत. एक म्हणजे आग लिनन स्टोरेज एरियामधून लागली असावी. म्हणजे जिथे चादरी आणि ब्लँकेट ठेवतात तिथून. अगदी. किंवा दुसरी शक्यता म्हणजे B1 कोचचे ब्रेक्स जास्त गरम झाले असावेत आणि त्यामुळे ठिणगी उडाली असावी. पण अर्थात नक्की कारण काय हे तपासांतीच स्पष्ट होईल. आणि इथेच एक अनपेक्षित आणि खूप दुःखद बाब समोर आली आहे. कोणती? या दुर्घटनेत ज्या चंद्रशेखर सुंदर यांचा मृत्यू झाला, त्यांच्या बॅगेत पोलिसांना तब्बल 5,80,000 रुपये रोख सापडले. अरे बापरे. हो, आणि काही सोन्याचे दागिने सुद्धा. यातल्या काही नोटा आगीत जळाल्या होत्या. ही गोष्ट म्हणजे या घटनेला एक भावनिक आणि खूप वैयक्तिक स्पर्श देते. यातून हेच दिसतं की अशा दुर्घटनांमध्ये फक्त मालमत्तेचं नुकसान होत नाही, तर त्यामागे असलेल्या वैयक्तिक कहाण्यांचंही नुकसान होतं. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे एका बाजूला एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू आहे, तर दुसऱ्या बाजूला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचलेले शेकडो जीव आहेत. बरोबर. आणि सध्या आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे. ही घटना आपल्याला आठवण करून देते की रेल्वेसारख्या मोठ्या यंत्रणेत प्रत्येक लहान गोष्ट, प्रत्येक व्यक्तीची कृती किती महत्वाची असते, नाही का? अगदी. एका छोट्याशा चुकीमुळे किंवा एका योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो. या घटनेमुळे रेल्वे प्रवासातली सुरक्षा आणि त्यातील मानवी घटकाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. या शोला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.